आमगाव तालुक्यात खत आणि बियाणे तसेच युरियाची विक्रीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याची माहिती मिळताच राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसीलदार आमगाव यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना याबाबत दखल घेऊन कारवाई करण्याचे निवेदन सोपविण्यात आले आहे। आमगाव तालुक्यात खत आणि बियाणे विक्री करणारे परवानाधारक व्यावसायिक बोगस बियाणे तसेच युरिया आणि खत हे शेतकऱ्यांना न देता अवैधपणे राज्य पलीकडे दुसरीकडे विक्री करत असल्याची माहिती पुढे आली आहे। राज्यातील शेतकऱ्यांना मुबलक दरात युरिया आणि अन्य खत यांची मूल्य दरात विक्री करणे ग्राह्य आहे, परंतु आमगाव तालुक्यात अनेक खत विक्री करणारे व्यावसायिक खतांची विक्री करताना जास्त दर आकारून तसेच मान्यता असलेल्या औषधांसह इतरही औषधांची खरेदी करण्यास शेतकऱ्यांना भाग पाडत असल्यामुळे शेतकऱ्यांची ही आर्थिक लूट सुरू आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान करून परवानाधारक खत आणि बियाणे विक्री करणारे व्यावसायिक अधिक नफा मिळवत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत। याबाबत अनेक शेतकऱ्यांनी राज्य सरकारच्या कृषी विभागाकडे अनेक तक्रारी केल्याची बाब समोर असून सुद्धा विभागाकडून अधिक नफा कमवून शेतकऱ्यांची आर्थिक लूट करणाऱ्या व्यावसायिकांच्या विरुद्ध कोणतीही कारवाई करत नाहीत। त्यामुळे राष्ट्रीय काँग्रेस पक्ष तालुका आमगाव यांच्या वतीने दिनांक 22 जुलै रोजी या संबंधाने तहसीलदार आमगाव यांचे कार्यालय गाठून त्यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांच्या नावे तक्रार निवेदन सादर केले। निवेदनात कृषी विभागातील अधिकारी आणि खत बियाणे विक्री करणारे काही व्यावसायिक हे संकटमताने शेतकऱ्यांची फसवणूक करून आर्थिक नुकसान करत असल्याचे नोंद करण्यात आले। तसेच या निवेदनाच्या अनुषंगाने राज्य शासनाने आर्थिक लूट करणाऱ्या खत आणि बियाणे विक्री करणाऱ्या व्यावसायिकांची परवाने तात्काळ रद्द करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। जगदीश छोटे, जिल्हा काँग्रेस कमिटी महासचिव। आज आमगाव तालुका इथे आमगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसील कार्यालय तहसीलदार मॅडमला या ठिकाणी निवेदन देण्याकरिता आलो की हे अंधरी बहिरी जे सरकार आहे हे अंधरी बहिरी सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे असं म्हणण्यात काही हरकत नाही। आजपर्यंत यांनी कर्जमाफी करू म्हटलं, कर्जमाफी झालेली नाही। शेतकऱ्यांना बोनस घोषणा केली, ते बोनस मिळालेले नाही। रब्बीचे धानाचे चुकारे आजपर्यंत मिळालेले नाही आणि विशेषतः आता रोवणीचं काम सुरू आहे, शेतकऱ्यांना खत मिळत नाही। आणि ही जे युरियाची आहे, युरिया ज्या या ठिकाणून मध्य प्रदेशला जे दुकानदार विकत आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी आहे। प्रतिनिधी राधाकिशन सुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।